तर नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहे तर ही भाजी एकदम सोपी. पहिली हिला साफ करून घेते मी पूर्ण आणि स्वच्छ धुवून घेते मी. तर आता ह्याला चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे चाळणीत पाणी सगळं खाली जाईल. ही भाजी आपली पाणी सगळं ह्याचं नितळून जाते. तोपर्यंत आपण फोडणीला सुरुवात करू. फोडणीमध्ये घालायचं थोडंसं जिरं भाजलं की घालायचं लसूण आणि मिरची. तर काहीच घालायची गरज नाही आहे ह्या भाजीला. आणि ह्या तेलातच घालायचं तुमच्या अंदाजाने भाजी किती तसं मीठ मिक्स करून घ्यायचं आणि टाकायची आता ही भाजी पूर्ण अशी हलवून घ्यायची वर खाली करून. भाजी व्यवस्थित हलवून घेतली. आता 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. तर 5 मिनिटं झालेले तुम्ही बघू शकता, पाणी सुटलेलं आहे भाजीला. तर असंच आपण हलवून घ्यायचं. मी ह्याच्यात देठ पण घेतलेले, कोवळे होते. मस्त ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी तयार आहे, आपण खायला घेऊ शकतो. आता जेवायला घेऊया आपण. गरम चपाती आहे, लोणचं आहे आणि मी बनवली आज पातळ वांग्याची भाजी. तर ती वांग्याची भाजी घेऊया आपण. ही आहे वांग्याची भाजी आणि घेऊया आपली ही माठाची भाजी. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.